मित्र हो, आजचा जो विषय आहे तो गुरु शिष्य परंपरा या शीर्षकाचा आहे. आपल्या देशामध्ये गुरु आणि शिष्य या शब्दांना विशेषच अर्थ आहे. कारण आपण गुरु आणि शिष्य हे नातं आयुष्यभराचं आहे असं मानतो. आणि गुरुचा शिष्याकडे किंवा शिष्याचा गुरुकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ एक विशिष्ट शैक्षणिक क्रिया पूर्ण करण्या एवढा संकुचित नाही, तर तो त्याचा जीवनभराचा मार्गक्रमण करणारा आणि त्याला मार्गदर्शन मिळणारा आहे असं आपण समजतो. आणि म्हणून आपल्या आयुष्याला जो मार्गदर्शक दाखवितो तो मार्गदर्शक अशा अर्थाने आपण गुरुकडे पाहतो. संस्कृत मधला एक श्लोक बहुतेक प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुविना विद्या मिळत नाही. गुरु हाच माता आणि पिता आहे, ज्ञानदाता आहे, जीवन दर्शन देणारा आहे. गुरुशिवाय मोक्ष किंवा मुक्ती मिळू शकत नाही असा आपला एक आध्यात्मिक विचार आहे, भारताचा सांस्कृतिक विचार आहे. तो अनेक अर्थांनी खरं आहे. आणि याचं कारण असं आहे की भारताला गुरुची ही कल्पना किंवा परंपरा शतकानुशतक नव्हे तर हजारो वर्षांपासून माहिती आहे. आपल्याला गुरुचरित्र हा प्रख्यात ग्रंथ आपल्यापैकी अनेकांनी त्याचं नाव ऐकलं असेल, अनेकांनी त्याचं वारंवार पारायण केलं असेल. श्री गुरुदेव दत्तांनी 24 गुरु केले होते असं मानलं जातं. त्यानंतर अनेक त्या परंपरेतले महान पुरुष आहेत ज्यांचा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे. त्यामध्ये आचार्य शंकराचार्य आहेत. त्यानंतर रामदास स्वामी, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशी ही परंपरा प्रचंड आहे. आधुनिक काळात सुद्धा गजानन महाराज, साईबाबा किंवा अक्कलकोटचे स्वामी महाराज या सर्वांना आपण गुरु परंपरेचाच पाईक आहे असं मानतो. कबीरदासांनी गुरुची कल्पना मांडताना अत्यंत सोप्या शब्दात सांगितलं आहे. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय बरिहारू गुरु आपने गोविंद दिलो मिलाय. अगदी खरं आहे की प्रत्यक्ष परमेश्वराने सुद्धा मुक्तीचा मार्ग गुरुच्या माध्यमातूनच जातो असं सांगितलं आहे. आणि म्हणून आपली भारतीय कल्पना जी आहे गुरुबद्दलची, त्याच्यामध्ये आपण गुरूंचे 4 श्रेणी मानलेल्या आहेत. गुरु म्हणजे जो प्रत्यक्ष मार्गदर्शन करतो असा व्यक्ती. तर या गुरुला ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे तो विशिष्ट गुरु परंपरेचा पाईक. या गुरुचाही जो गुरु आहे, जो गुरु परंपरेचा उद्गाता आहे तो परात्पर गुरु. आणि मोक्ष देण्याची क्षमता असणारा, मुक्तीचा मार्ग दाखवू शकणारा श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे परमेष्ठी गुरु. आणि ही गुरु परंपरा आपल्या धार्मिक मतानुसार तो फारच प्राचीन आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवापासून तर आदिशंकराचार्यापर्यंत ही गुरु परंपरा आहे असं आपण मानतो. आपल्या पुराणात देखील आणि प्राचीन धर्मग्रंथांमध्ये, महाकाव्यांमध्ये गुरु परंपरेचा मोठा आदराने उल्लेख केलेला आहे. वसिष्ठ आणि श्रीराम हे नातं फार असाधारण आहे. योग वसिष्ठ हा ग्रंथ जर आपल्यापैकी कोणी वाचला असेल तर श्रीरामाच्या माध्यमातून सर्व जगाला उपदेश वसिष्ठांनी केलेला आहे. यशस्वी जीवन जगण्याकरता, एक चांगलं व्यक्तिमत्व घडविण्याकरता, चांगला राजा आणि नीतिमूल्यांचं जोपासना कशी करायची याचा अत्यंत उत्तम उपदेश योग वसिष्ठामधून झालेला आहे. विश्वामित्रांनी तर श्रीराम आणि लक्ष्मणाला अत्यंत उत्तम प्रकारचं धनुर्विद्येचं आणि इतर शास्त्रांचं शिक्षण दिलं. एक श्रेष्ठ राजा होण्याकरता आवश्यक असणारा सर्व उपदेश विश्वामित्रांनी केला. आणि म्हणून ते देखील एक महान गुरु आहे असं आपण मानतो. महर्षी वाल्मिकींनी लवकुशाला योग्य प्रकारची विद्या आणि ज्ञान दिली. त्यासोबतच समर्थ जीवन जगण्याची कला शिकवली, म्हणून महर्षी वाल्मिकींनाही आपण गुरु मानतो. रामायणातल्या या सर्वच गोष्टी आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाच्या आहेत. परंतु एका गोष्टीचा उल्लेख मला अधिक महत्वाचा वाटतो, तो म्हणजे कौत्स आणि रघुराजाची गोष्ट. ही गोष्ट कदाचित आपण अनेकांनी ऐकली असेल. कौत्सांनी विद्या प्राप्त केल्यानंतर आपल्या गुरुला विचारलं, तुम्हाला मी काय देऊ? तर गुरु म्हणाले, मला काही नको. परंतु कौत्सांचा हा आग्रह होता की गुरुनी काहीतरी दक्षिणा घेतलीच पाहिजे. फार आग्रह केल्यावर ते म्हणालेत की मला सुवर्ण मुद्रा हव्यात आणि त्या रघुराजाकडून हव्यात. कौत्स रघुराजांकडे जेव्हा गेलेत तेव्हा रघुचा ज्ञानसमारंभ होऊन गेला होता, तो निष्कंचन झालेला होता. परंतु कौत्सानी जेव्हा त्याला दान मागितलं तेव्हा आपल्यापाशी जरी सुवर्ण नाही तरी सुद्धा रघुराजांनी प्रत्यक्ष इंद्रावर स्वारी करायचं ठरवलं. आणि त्या दिवशी नंतर सोन्याचा पाऊस पडला असं आपण मानतो. ही जी गोष्ट आहे ती गुरुप्रती असणाऱ्या असाधारण निष्ठेतून मनुष्य कोणताही त्याग करायला कसा तयार होतो त्याला अगदी मोठ्या प्रमाणात अधोरेखित करणारी आहे. आजही आपण विजयादशमीच्या दिवशी जे सोनं वाटतो त्याच्या पाठीमागे हीच परंपरा आहे. संदीपनी गुरु आणि श्रीकृष्ण यांच्यातील नातं तर असाधारण आहे. विद्याभ्यास पूर्ण झाल्यावर बलराम आणि श्रीकृष्णांनी जेव्हा संदीपनींना विचारलं, गुरुदक्षिणा काय देऊ?
तेव्हा संदीपनी म्हणाले की माझा पुत्र शंकासूर नावाच्या राक्षसाने प्रभास नावाच्या तीर्थक्षेत्रावरून पळवून नेला होता, तो परत आणा. अर्थात हे काम अत्यंत कठीण होतं, परंतु कृष्णाने आणि बलरामाने कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांची कसूर न करता संदीपनींना वचन दिल्याप्रमाणे आपली गुरुदक्षिणा दिली. एक प्रकारचं मोठं साहस त्यांनी केलं. ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांनी रघुवंशामध्ये वाचली असेल. जगातली सर्वोत्कृष्ट गुरु शिष्याची जोडी म्हणून जर कोणाचा उल्लेख केला जातो, तर तो श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा केला जातो. असाधारण श्रेष्ठ गुरु आणि एक शिष्योत्तम अर्जुन यांचं यासारखं दुसरं उदाहरण नाही. अर्जुन तर केवळ निमित्त झाला. अर्जुनाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या जगाला जे ज्ञान दिलं, ज्ञानयोगाचं आणि कर्मयोगाचं, त्याला तोड नाही. श्रीमद भगवद्गीता हे मुक्तीचं आणि ज्ञानाचं अमृत अर्जुनाच्या माध्यमातूनच आपल्यापैकी सर्वांना मिळालं नाही का? ज्याला कोणाला विजयाची कामना आहे त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करताना त्याचा हा श्लोक लक्षात घेतलाच पाहिजे. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूती धुवा नीती मतिर्मम. महाभारतातच गुरु शिष्याची आणखीन एक अजोड अशी जर कोणती जोडी असेल तर ती द्रोणाचार्य आणि अर्जुनाची आहे. द्रोणाचार्य हे असाधारण प्रतिभेचे आणि प्रज्ञेचे महान शिक्षक होते. अर्जुनासारखा अद्वितीय शिष्य त्यांना मिळाल्यावर तर त्यांच्या मनातला जो शिक्षक भाव होता, गुरुभाव होता, तो अधिकच मोठ्या तेजाने वर आला आणि त्यांनी अर्जुनाला सर्वोत्तम धनुर्धर करण्याकरता वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या, अनेक प्रकारची धनुर्विद्या शिकविली आणि अर्जुन अर्थातच महाभारतातला श्रेष्ठतम धनुर्धर झाला. आपल्याकडे ज्या गुरु परंपरेचा आपण उल्लेख प्रामाणिकपणे करतो, अत्यंत आदराने करतो, ती गुरु परंपरा भगवान वेदव्यासांच्या पासून सुरू होते. भगवान वेदव्यासांचे 4-5 शिष्य की ज्यांच्यामुळे आपल्या सर्व धर्मग्रंथांची योग्य प्रकारे रचना संपादन झालं, ते आजपर्यंत आपल्यापर्यंत कायम स्वरूपात आणि जशा मूळ स्वरूपात होते तसे पोहोचले. त्यांना खऱ्या अर्थाने गुरु शिष्य परंपरेचं पहिलं पाईक मानलं पाहिजे. महर्षी वेदव्यासांचे पैल मुनी यांनी ऋग्वेदाचं संपादन केलं, तर जैमिनी नावाच्या मुनींनी या शिष्यांनी सामवेदाचं संपादन केलं. शुक मुनींनी भगवत पुराणाची रचना केली. अंगिरस मुनींनी अथर्ववेदाची रचना आणि संपादन केलं, तर वैशंपायन मुनींनी यजुर्वेदाचं संपादन केलं. भगवान व्यासांनी संपूर्ण वेदांचं आणि सर्व पुराण ग्रंथांचं संपादन केलं. ते आपल्या या शिष्योत्तमांच्या माध्यमातूनच. एखादा गुरु आपल्या शिष्यांकडून किती महान कार्य करून घेऊ शकतो याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. महर्षी वेदव्यास आणि भगवान गणेश यांच्यातलं नातं तर असाधारणच आहे. महाभारतासारखा एक प्रचंड ग्रंथ लिहायचा, ज्यामध्ये अनेक आख्यानं आणि उपाख्यानं असतील, अनेक कथानकं, नीतितत्वांचा उल्लेख असेल, वेगवेगळ्या तत्वज्ञानाचा योग्य प्रकारे उहापोह केला असेल, तो लिहिण्याकरता तितका चतुरस्त्र आणि महान लेखक हवाच. परंतु व्यासांना आपला हा ग्रंथ लिहिताना सांगताना आपल्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ दर्जाचा लेखनिक किंवा शिष्योत्तम हवा होता. प्रत्यक्ष भगवान गणपतींनीच त्यांच्या करता लेखनिकाचं कार्य स्वीकारलं. गणेशासारखा दुसरा अद्वितीय शिष्य व्यासांना कोणी मिळाला असता का? अर्थातच नाही. आणि त्यामुळेच आज आपण जय नावाचा हा महान ग्रंथ महाभारत आपल्याला आज वाचायला मिळतो. त्याचा आनंद असाधारण आहे. असं म्हणतात, व्यासोच्छिष्टम जगत सर्वम. व्यासांनी ज्या गोष्टीला स्पर्श केला नाही असं जगातलं कोणतंही ज्ञान नाही. ते खरंच आहे. आणखीन एक गुरु शिष्याची जोडी म्हणजे भगवान आदि शंकराचार्य आणि त्यांचे गुरु. एक लक्षात घ्या, शंकराचार्यांनी गुरुची स्तुती अनेक ठिकाणी अनेक प्रकारे केली आहे. आपल्या गुरूंमुळेच आपल्याला ज्ञान प्राप्त झालं. त्या गुरूंविषयीची कृतज्ञता, आदरभाव शंकराचार्यांनी अनेक स्तोत्रांमधून, श्लोकांमधून व्यक्त केला आहे. त्यांचं गुरुवाष्टकम हे त्याचं सर्वात उत्तम प्रतीक आहे. त्यात ते म्हणतात, विदेशेषु मान्या स्वदेशेषु धन्या सदाचार वृत्तेषु मतो न चान्या मनस्येन लग्नम गुरोध्री पदमे ततः किम ततः किम ततः किम. खरं आहे, विदेशात मोठा मान सन्मान मिळाला असेल, आपल्या देशात जय जयकार झाला असेल, मोठा सत्कार झाला असेल, सदाचार पालन करण्यात देखील आपण श्रेष्ठ असू, अनेक गुण प्राप्त केले असतील, पण जर गुरुच्या प्रती आपलं मन आसक्त झालं नसेल तर या सर्व गोष्टी व्यर्थच आहेत. आणखी पुढे ते म्हणतात, क्षमा मंडले भूपल वृद्धे सदा सेवितम यस्य पादारविंदम मनश्चेन लग्नम गुरोध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. खरं आहे, ज्या महाराजांचं पृथ्वी मंडल जे महाराज नित्य पंजित करतात, ज्यांचं सतत स्मरण करतात, अशा गुरूंच्या प्रती जर आपलं मन आसक्त झालं नसेल तर आपल्याला कोणतंही सद्भाग्य प्राप्त झालं नाही. शंकराचार्यांनी गुरु म्हणून अनेकांवर अनुग्रह केला. त्यातलं सर्वात श्रेष्ठ उदाहरण हस्तामलक नावाच्या एका मुलाचं दिलं जातं. एक मतिमंद मुलगा हस्तामलक आणि त्याचे पिता आचार्य शंकरांना भेटायला आले आणि त्यांना म्हणाले, तो पालक, त्याचे वडील म्हणाले, बाबा याच्यावर काहीतरी कृपा करा, अनुग्रह करा. हा माझा मुलगा जन्मापासूनच बोलत नाही,
मतिमंद आहे, आपण त्याला उपदेश केला तर त्याच्या आयुष्यात त्याला एक निश्चित वळण मिळेल. आपण अनुग्रह करा. शंकराचार्यांनी त्या मुलाकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, "तू कोण आहेस?" त्याचं उत्तर हस्तामलकांनी जे दिलं, ते आपल्यापैकी प्रत्येकाला लक्षात घेतलं पाहिजे. हस्तामलक हे ते स्तोत्रच मुळात हस्तामलक स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, "नाहं मनुष्यच न त देव यक्षौ, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः, न ब्रह्मचारी न गृही वनस्तु, भिक्षु न चाहं निजबोध रूप." मी ब्रह्मचारी आहे नाही, मी गृहस्थ नाही, मी मनुष्य, देव, यक्ष कोणी नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र नाही. मी आत्मज्ञान झालेला व्यक्ती आहे. खऱ्या अर्थाने असा अनुग्रह एखाद्याच शिष्यावर कधीतरी होऊ शकतो. आणि म्हणून शंकराचार्यांनी अनेकांवर अशाच प्रकारचा अनुग्रह केला आणि त्या माध्यमातून एक मोठी गुरु परंपरा, एक मोठी मठ परंपरा आपल्या देशात वेदज्ञानाची, सनातन धर्माच्या ज्ञानाकरता प्रस्थापित केली. 4 शंकराचार्यांची जे मठ आहेत, ते याच्यातूनच प्रसिद्ध झालेत. शंकराचार्यांचे जे महान 4 शिष्य होते, सुरेश्वराचार्य, हस्तामलकाचार्य, पद्मपादाचार्य आणि तोतकाचार्य, या सर्वांच्या माध्यमातून भारताच्या 4ही कोपऱ्यांमध्ये शंकराचार्यांनी वैदिक धर्माचा आणि अद्वैत सिद्धांताचा प्रसार केला. श्रेष्ठ गुरुचं आणखीन एक उदाहरण जे आहे ते भगवान बुद्धांच्या स्वरूपात आहे. गुरु शिष्य परंपरेचं इतकं सर्वोत्तम उदाहरण नाही. एखादा नवीन विचार, नवीन धर्म, नवीन ज्ञान जगाला द्यायचं असेल, नवीन दिशा द्यायची असेल, तर एका श्रेष्ठ आचार्याची आणि त्याच्यासोबतच तितक्या महान शिष्यांची गरज असते. भगवान बुद्धांनी आपला एक मोठा शिष्य संप्रदाय निर्माण केला. विहारांच्या माध्यमातून आणि विद्याभ्यास करणाऱ्या केंद्रांच्या माध्यमातून बुद्ध धर्माचा प्रसार केला. त्याच्याकरता त्यांनी जे आपल्या शिष्यांवर संस्कार केले, त्यामुळेच बुद्ध धर्म हा जगभर फोफावला आणि आजही तो एक महान धर्म आहे. महाभारतातल्या आणखीन एका गोष्टीचा उल्लेख मला केला पाहिजे, म्हणजे गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे किती महान आहे याचा उल्लेख, याचा आपल्याला नेमकं आकलन होईल. महाभारताच्या आदी पर्वामध्ये धौम्य ऋषी आणि अरुणी नावाच्या त्यांच्या शिष्याचं आख्यान आहे. एकदा रात्रीच्या वेळेला खूप पाऊस पडायला लागला. शेत वाहून जाईल अशी भीती वाटू लागली, म्हणून धौम्याने आपल्या शिष्याला अरुणीला सांगितलं, "जा आणि बांधाचं रक्षण कर, त्यातलं पाणी बाहेर नको येऊ देऊ." परंतु जेव्हा अरुणी तिथे पोहोचला तेव्हा बांध फुटला होता. आपल्या शरीराची, जीवाची तमा न बाळगता अरुणीने त्या बांधावरच तो झोपून तो बांधाचं पाणी अडवण्याचा प्रयत्न केला आणि गुरुची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न. अशा प्रकारचा शिष्य आणि अशा प्रकारची गुरुनिष्ठा जिथे असेल, तिथे कोणतं ज्ञान मिळण्यात अडचण आहे? कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळण्यात कोणतीही अडचण नाही, यात प्रत्यय नाही, यात संशयच नाही. आर्य चाणक्य आणि सम्राट चंद्रगुप्त हे तर गुरुशिष्य परंपरेचं एक असाधारण उदाहरण आहे. एखादं स्वप्न, एखाद्या राष्ट्रनिर्मितीचं स्वप्न एखाद्या गुरुनी पाहायचं आणि ते पूर्ण करण्याकरता त्याच्या शिष्यानी जीवाचा त्याग करायची, प्राण पणाला लावून लढण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, याचं इतकं सुंदर उदाहरण इतिहासात नाही. चाणक्यांना एक समर्थ अखंड भारत निर्माण करायचा होता. परकीयांचं आक्रमण परतवून लावायचं होतं. भारताचा स्वाभिमान जागृत करायचा होता. ते एक असाधारण विद्वान शिक्षक आणि असामान्य स्वरूपाचे मार्गदर्शक होते. तसाच तितका दर्जेदार शिष्योत्तम त्यांना सम्राट चंद्रगुप्ताच्या माध्यमातून मिळाला आणि खऱ्या अर्थाने पहिला महान भारत राष्ट्र निर्माण करण्याचं श्रेय या गुरु शिष्य परंपरेला जातं. आणखीन एका महान गुरुचा आणि त्याच्या 2 शिष्यांचा उल्लेख केला तर ही गोष्ट आपल्याला अधिक योग्य प्रकारे समजून घेता येईल. स्वामी विद्यारण्य आणि त्यांचे 2 शिष्य हरिहर राय आणि बुक्क राय. मुसलमानांचं आक्रमण भारतावर झालं. दक्षिण भारतात सर्व ठिकाणी सुलतानशाही प्रस्थापित होऊ लागली. अशा वेळेला पुन्हा एकदा हिंदू साम्राज्य निर्माण करायचं, परकीयांचं आणि आक्रमकांचं आक्रमण परतवून लावायचं आणि अभिमानाने जगता येईल प्रत्येक हिंदूला अशा प्रकारचं राज्य निर्माण करायचं, याच्याकरता एका महान साम्राज्याची कल्पना विद्यारण्यांनी केली. हरिहर राय आणि बुक्क राय यांनी ती विजयनगराच्या स्वरूपात पूर्ण केली नव्हे, जगाच्या इतिहासातलं एक असाधारण दर्जाचं नगर, एक महान साम्राज्य म्हणून त्यांनी त्या साम्राज्याची स्थापना केली. जवळपास 200 वर्ष या साम्राज्याने आपला लौकिक जगभर गाजविला. एखाद्या गुरुचं स्वप्न त्याचे शिष्योत्तम कसं पूर्ण करू शकतात, याचं हे किती उत्तम उदाहरण आहे. संगीताच्या क्षेत्रात तर भारताला गुरु शिष्य परंपरा आजही आहे आणि शेकडो हजारो वर्षांपासून आहे. स्वामी हरिदास आणि त्यांचे शिष्योत्तम तानसेन याच्याबद्दल कोणी ऐकलं नसेल. स्वामी हरिदास आणि तानसेन ही अत्यंत प्रख्यात गुरु शिष्य परंपरेतली जोडी आहे. अद्वैताचं नाव ऐकलं नसेल असा भारतीय नाहीच. परंतु हरिदासांचं वैशिष्ट्य काय होतं? ते एक महान कवी, संत, गायक होते. ध्रुपद गायकी नावाचा एक नवीन गायन प्रकार त्यांनी प्रस्थापित केला. अनेक महान संगीत परंपरांची निर्मिती केली. उत्तर भारतात भक्ती संप्रदायाचा पुरस्कार केला आणि त्या संगीताचा जगभर, भारतभर प्रसार त्या काळात व्हावा, याच्याकरता तानसेनाच्या माध्यमातून आणि इतर अनेक शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी आपली गायकी आणि परंपरा आणि घराणं
यापुढे चालवत ठेवलं. आजही ते चालूच आहे. असे गुरु असले तर एखादी परंपरा, ज्ञान परंपरा कधी नष्ट होऊ शकत नाही, यात संशयच नाही. महान गुरु, आचार्य, मार्गदर्शक म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल तर समर्थ रामदास स्वामींचा करायला हवा. परमार्थ आणि प्रपंच याचे असाधारण मार्गदर्शन करणारा स्वामी, मनोबोध आणि दासबोध आणि रामदासी संप्रदायाची निर्मिती करणारा एक मोठा शिष्य संप्रदाय आणि आक्रमणाच्या काळात भारतीयांचा स्वाभिमान जागृत करणारा, शक्ती आणि ज्ञान याची उपासना करण्यासाठी सर्वांना प्रवृत्त करणारा, मारुतीच्या माध्यमातून शक्ती आणि रामाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रसार करणारा हा महान तपस्वी योगी आपल्या महाराष्ट्रात जन्माला आला. रामदासांचा संप्रदाय शक्ती आणि ज्ञानाची उपासना करणारा आहे, हे आपण लक्षातच घेतलं पाहिजे. आणखीन एक शिष्य परंपरा आपल्या लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे श्री रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांना नेहमी योग्य मार्गदर्शन, त्यांचं जीवन आणि त्यांना आपल्या धर्माकरता, हिंदू तत्वज्ञानाच्या प्रसाराकरता प्रवृत्त करणारे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आकार आणि आयाम देणारे त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, या दोघांचा उल्लेख आधुनिक भारताच्या इतिहासात आपल्याला आदरानेच करावा लागेल. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या गुरुबद्दल असं म्हटलं आहे, ऑल दॅट आय एम, ऑल दॅट द वर्ल्ड इटसेल्फ विल सम डे बी, इज ओइंग टू माय मास्टर श्री रामकृष्ण, who incarnated and experienced and taught this wonderful unity which underlies everything, having discovered it like in Hinduism. हिंदू धर्मामध्ये ज्या अद्वैत सिद्धांताचा पुरस्कार केला आहे, त्याचं खरं ज्ञान मला माझ्या गुरूंनी स्वामी रामकृष्णांनी दिलं. विवेकानंद हे उत्तम शिष्य तर होतेच, पण तितकेच महान गुरु देखील होते. त्यांनी रामकृष्ण आश्रमाच्या माध्यमातून आणि जगभर आपल्या व्याख्यानांच्या आणि विचारांच्या माध्यमातून हिंदू तत्वज्ञानाचा प्रसार केला. हिंदू तत्वज्ञानाला जगभर नव्याने मान्यता आणि तिचा पुरस्कार केला. एक संपूर्ण पिढी त्यांच्या विचारांनी प्रेरित झाली आणि एक महान अनुयायी वर्ग निर्माण झाला. रामकृष्ण मिशन सारखी एक सुंदर संस्था की आजही अत्यंत प्रभावीपणे आपले कार्य करीत आहे. भगिनी निवेदिता सारख्या शिष्योत्तमांची त्यांनी विकास केला. हे त्यांचं योगदान फार मोठं आहे. योगी अरविंद आणि त्यांचा योग मार्ग तर आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचा असेल. गीता आणि सनातन धर्माचा प्रसार करण्याकरता, ज्ञानयोग आणि कर्मयोगाच्या माध्यमातून गीतेचं तत्वज्ञान जगाला समजावून देण्याकरता स्वामी अरविंदांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रांचा, काव्यांचा, लेखनाचा आणि विचारांचा प्रसार केला, ते आपल्यापैकी प्रत्येकाला अभिमानास्पदच वाटायला हवं. 20व्या शतकाच्या प्रारंभी आणि 19व्या शतकाच्या अखेरीस हिंदू धर्माला एक प्रकारची मरगळ आली होती. अशा वेळेला पुनश्च एकदा हे हिंदू तेज जागृत करण्याकरता आणि भारतीयांचा स्वाभिमान जर जागृत करायचा असेल तर याकरता प्रयास करणाऱ्या स्वतंत्र विचाराच्या आणि आपल्या सनातन धर्माचा आदर असणाऱ्या, वैदिक धर्माचा आदर असणारे जर कोणी असतील तर ते स्वामी दयानंद सरस्वती. एक महान समाज सुधारक, आर्य समाज यासारखी एक अत्यंत पुरोगामी आणि सनातन धर्माचा पुरस्कार करणारी संस्था, विचारधारा त्यांनी प्रस्थापित केली. महिलांना अधिकार दिले पाहिजेत, धर्मातल्या अनेक कुरीती काढून टाकल्या पाहिजेत, समाजाला सनातन धर्म स्वीकारण्याकरता, मान्य करण्याकरता आणि वैदिक संस्कृतीचे ज्ञान मिळण्याकरता विविध प्रकारच्या तंत्रांचा आपण प्रसार केला पाहिजे, हे अत्यंत ठामपणे सांगणारा आणि जगभर आपल्या विचारांनी सनातन धर्माला एक मान्यता मिळवून देणारे स्वामी दयानंद सरस्वती आज एक असाधारण गुरु नाहीत का? स्वामी भक्ती वेदांत यांचा उल्लेख मला अत्यंत आदराने करावायचा आहे. नंदुलाल डे हे एका सामान्य कुटुंबातील एक चिरंजीव, परंतु वैष्णव पंथाच्या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर त्यांनी आपलं सर्व आयुष्य वैष्णव पंथाच्या पुरस्काराकरता, विकासाकरता आणि कृष्ण विचाराच्या प्रसाराकरता वाहून दिलं. हरे कृष्ण पंथाचे संस्थापक म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि त्यांचं आजचं व्यवहारातलं नाव स्वामी भक्ती वेदांत असं आहे. जगभर वैष्णव मताचा त्यांनी पुरस्कार केला. इस्कॉन सारखी एक महान संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून सर्वत्र हिंदू धर्माची प्रतीक वेगवेगळ्या मंदिरांच्या माध्यमातून, पाठशाळा आणि धर्मशाळांच्या माध्यमातून त्यांनी स्थापन केली. पुनश्च एकदा जगभर हिंदू धर्माला मान्यता मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान आहे. परंतु केवळ आध्यात्मिक क्षेत्रात किंवा धार्मिक क्षेत्रातच आपल्याकडे गुरु आणि शिष्य परंपरा आहे का, असं नाही. समाज सुधारणा आणि शिक्षण प्रसार आणि नवीन विचारांचा प्रसार याकरताही अनेक मोठ्या मोठ्या शिक्षकांनी आणि विचारवंतांनी मोठं योगदान दिलं. समाजाचे शिक्षक म्हणून ते पुढे आले. यातलं अग्रक्रमाचं नाव जर कोणाचं असेल तर ते महात्मा फुले यांचं आहे. ज्योतिबा फुले हे असाधारण दर्जाचे शिक्षक होते. खरा शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, तो समाज आणि मनोवृत्ती निर्माण करतो. संपूर्ण समाजाला नवीन दिशा देणारा जो व्यक्ती असतो तोच खरा समाज शिक्षक. आणि म्हणून महात्मा फुलेंनी ज्या प्रकारचं कार्य समाजाच्या उत्थानाकरता, उद्धाराकरता आणि नवीन विचार देण्याकरता दिलं, त्याला इतिहासात कुठेच तोड नाही. त्यांचं एक वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे, ज्ञानावरच्या श्रद्धेचं इतकं सुंदर वाक्य दुसरं कदाचितच कोणतं असेल.
विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ अविद्येने केले. खरं आहे, जिथे ज्ञान नाही तिथे विचार आणि आणि ज्ञानाचा पुरस्कार तरी कसा होईल? महात्मा फुलेंचं उदाहरण देऊन ही बाब पूर्ण होतच नाही. त्याहीपेक्षा असाधारण श्रेष्ठ दर्जाची शिक्षिका म्हणून जर कोणाचा उल्लेख करायचा असेल, तर सावित्रीबाईंचा अत्यंत आदराने करायला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंसारखी शिक्षिका, मार्गदर्शिका ज्या समाजाला मिळाली, त्याचा उद्धार होण्याकरता कोणतेच अडथळे येऊ शकत नाही. शिक्षण हा मूलभूत अधिकार प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला कोणत्याही भेदभावाशिवाय प्राप्त व्हावा. सहज आणि उत्तम शिक्षण प्रत्येकाला मिळावे या विचाराची मुहूर्तमेढ लावणाऱ्या आणि स्त्री शिक्षणाला नवीन दिशा देणाऱ्या या स्त्रीनी अनेक हाल अपेष्ट आणि खस्ता खाल्ल्यात. तेव्हाच समाजाला शिक्षणाचं खरं महत्व कळू शकलं. खरा गुरु कोण असतो? जो समाजातल्या कुरीतींना दूर करतो, समाजातल्या वाईट प्रथा, समाजातल्या अनितींना अनितिकारक गोष्टींना दूर करतो आणि समाजात चांगल्या विचारांना, समभावाला, समत्वाला आणि भेदभावाशिवाय जगणाऱ्या समाजाला निर्माण करतो. समाजाला नवीन विचार आणि नवीन दृष्टी देतो. चांगल्या जीवनमूल्यांच्या विकासाकरता प्रयत्न करतो. विषमता आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. असा जर असाधारण गुरु कोणी असेल तर तो एकच आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकरांनी ज्या प्रकारची सामाजिक चेतना समाजात निर्माण केली, भारतातल्या अनेक कुरीतींना आव्हान दिलं आणि एक नवीन दृष्टी दिली, असा महापुरुष विरळाच इतिहासात काय 10,000 वर्षात एखादाच निर्माण होत असेल. आणखीन एका गुरु शिष्य जोडीचा उल्लेख मला अत्यंत आदराने करायचा आहे. लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर. खरा कृतिशील मार्गदर्शक आणि गुरु जो असतो, तो केवळ उपदेश करत नाही, तर आपल्या व्यवहारातून, आचरणातून समाजाला हे कार्य कसं करता येईल हे सांगतो. आणि त्याचा खरा कृतिशील शिष्य जो असतो, तितकाच प्रभावी शिष्य असतो. तो त्या कार्याला पुढे नेण्याकरता आयुष्यभर त्याग करायला तयार असतो. त्या कार्यावर आणि त्या गुरुवर त्याची एवढी निष्ठा असते, की त्याकरता तो कोणत्याही प्रकारच्या संकटांना तोंड द्यायला तयार होतो. लोकमान्य टिळकांनी ज्या स्वराज्याच्या मंत्राचा पुरस्कार केला, तो वास्तवात आणि वर्तमानात आणावा याकरता सावरकरांनी दिलेली झुंज, केलेला लढा आणि केलेला त्याग, असं कुठलंही उदाहरण आपल्याला लक्षात असेल तर मला जरूर सांगा. एक शब्द आहे गुरुदेव. हा शब्द एका नावाशी, एका परंपरेशी, एका विचाराशी जोडलेला आहे. गुरुदेव म्हटल्यानंतर एकच नाव आपल्या डोळ्यापुढे येतं, ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर. शांतिनिकेतन ही संस्था जगाला नवा विचार देणारी आहे, भारताला नवीन भविष्य देणारी आहे. नवे विचार, कला, साहित्य, मानवी जीवन मूल्यांचा प्रसार करणारं एक महान केंद्र आचार्य रवींद्रनाथ ठाकूरांनी स्थापन केलं. आधुनिक जगाचे महान ऋषी, खऱ्या अर्थाने ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून रवींद्रनाथ ठाकूरांचा उल्लेख केला जातो. पंडित मदन मोहन मालवीय हे याच परंपरेतले एक महान शिक्षक आणि गुरु, एक महान शिक्षण तज्ञ. अनेक प्रकारच्या शिक्षण संस्थांच्या स्थापनेसाठी पारतंत्र्य भारतात शिक्षणाचा प्रसार व्हावा, भारतीय आणि स्वदेशी विचारांचा पुरस्कार व्हावा आणि त्या माध्यमातून इंग्रजांशी समर्थपणे लढा देता यावा, याकरता मदन मोहन मालवीय यांनी विलक्षण प्रयास केले. स्वदेशी शिक्षण आणि भारतीय शिक्षण विचार याकरता त्यांनी विद्यापीठांची स्थापना केली. स्वतंत्र भारतीय शिक्षण पद्धती असली पाहिजे, इंग्रजांच्या वसाहतवादी शिक्षणापासून ती मुक्त असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता आणि त्यातूनच एका नवीन भारताचा उदय होणार होता. आज आपण शिक्षक दिन 5 सप्टेंबरला साजरा करतो. एका महान गुरु आणि मार्गदर्शकाच्या स्मरणार्थ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, एक महान विद्वान प्राध्यापक, चिंतक आणि अनेक श्रेष्ठ विद्यार्थ्यांचे महान गुरु, हिंदू धर्म आणि भारतीय सनातन तत्वज्ञानाचे उद्गाते. आज भारतातल्या सर्वश्रेष्ठ शिक्षकांमध्ये त्यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. याचं कारण त्यांनी ज्या प्रकारच्या विचारांची परंपरा निर्माण केली, जो आपला एक विद्यार्थी संप्रदाय निर्माण केला, त्यांच्या माध्यमातून त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. एपीजे कलाम हे नाव केवळ शिक्षक, राष्ट्रपती याकरता प्रसिद्ध नाही, तर नवचैतन्य देणारा, एका पिढीला भारावून टाकणारा आणि बदलवून टाकणारा महान गुरु म्हणून आहे. केवळ एका विद्यार्थ्याला शिक्षण देणारा शिक्षक फार महान नसतोच, पण संपूर्ण देशालाच नवीन विचार देणारा जो शिक्षक असतो, तो खऱ्या अर्थाने समाजाला बदलवून टाकणारा, परिवर्तन आणणारा असतो. एपीजे कलाम हे महान शास्त्रज्ञ तर होतेच, एक उत्तम राष्ट्रप्रमुख होते, पण त्याहीपेक्षा ते युवकांमध्ये नवचैतन्य आणि नवीन विचार, भारत एक स्वतंत्र समर्थ देश निर्माण होऊ शकतो, भारतापाशी विद्वत्तेची आणि बुद्धिमत्तेची काही कमतरता नाही, हे सांगणारा महान शिक्षक म्हणून त्यांचा आदरानेच उल्लेख केला पाहिजे. अनुताई वाघ आणि रमाबाई रानडे
आणि दुर्गाबाई देशमुख या 3 महान शिक्षिकांचा उल्लेख मी विलक्षण आदराने करणार आहे. भारतात प्राथमिक शिक्षणाला निश्चित आकार देणाऱ्या थोर महिला विचारवंत म्हणून अनुताई वाघ यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कोसवाडच्या बुरुजावरून नावाचं पुस्तक कदाचित आपल्यापैकी अनेकांनी वाचलं असेल. रमाबाई रानडे यांनी तर स्त्री शिक्षणाला खरंच नवीन दिशा दिली. अनेक प्रयोगक्षम उपक्रम त्यांनी राबविले. तर स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी महिला विकास व्हावा याकरता ज्या पहिले जे उपक्रम भारतात झाले त्या सर्वांचं जनकत्व दुर्गाबाई देशमुखांकडे जातं. या तिन्ही स्त्रियांनी भारतात स्त्री शिक्षण, सामाजिक उन्नती आणि स्त्रियांना समान दर्जा आणि सन्मान मिळवून देण्याकरता जे कार्य केलं ते समाज शिक्षिका म्हणून खरंच असाधारण आहे. मग भारतातच केवळ ही गुरु शिष्य परंपरा आहे का? असं नाही. भारताबाहेर देखील ही परंपरा आहे. एक महान भारतीय विद्यार्थी आणि त्याचा तितकाच थोर शिक्षक या दोघांचा उल्लेख तर इथे करायलाच हवा. डॉक्टर हार्डी आणि रामानुजम ही एक असाधारण गुरु शिष्य जोडी आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहे. ज्या शिष्याला गुरुच्या ज्ञानाचा परिस्पर्श होतो तो विद्यार्थी कसा चकाकून उठतो, कसा चमकून होतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आपण आज राष्ट्रीय गणित दिवस म्हणून रामानुजम यांचं स्मरण करतो, परंतु त्यांचे गुरु डॉक्टर हार्डी हे तितकेच महान शिक्षक होते. विद्यार्थ्याच्या मनावर आणि विद्वत्तेवर संस्कार घडविण्याची त्यांची क्षमता असाधारण होती. भारतात आजच्या युगात सुद्धा ही गुरु शिष्य परंपरा चालूच आहे आणि चालूच राहील. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर आणि त्यांचे एक शिक्षक, त्यांचे मार्गदर्शक आचरेकर सर, श्री रमाकांत आचरेकर, एक खरे श्रेष्ठ प्रशिक्षक. सचिन सारखा हिरा शोधल्यानंतर त्याला पैलू पाडण्याकरता आचरेकरांनी जे परिश्रम घेतले, ज्या प्रकारचे संस्कार केले, त्यामुळे क्रीडा क्षेत्रामध्ये एक महान गुरु शिष्य परंपरा म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. पी.व्ही. सिंधू आणि गोपीचंद पुलैया हे नाव त्याच परंपरेत आहे. भारताची सुवर्ण कन्या म्हणून आपण पी.व्ही. सिंधूचा आदराने गौरव करतो, पण तिच्या श्रेष्ठ कामगिरीचं सर्व श्रेय स्वतः श्रीमती सिंधू यांनी गोपीचंद पुलैया यांनाच दिलेलं आहे. भारताबाहेर देखील अशा प्रकारची गुरु शिष्य परंपरा अनेक अर्थांनी आणि अनेक पद्धतीने रुजविल्या गेली आहे, जोपासल्या गेली आहे आणि आजही तिचा समृद्धपणे विकास होत आहे. चीन मधल्या एका महान गुरुश्रेष्ठाचा उल्लेख येथे केला पाहिजे, कन्फ्युशियस. चीन मधला एक अजोड शिक्षक, महान तत्वज्ञ. आजच्या घटकेला देखील जी शिक्षक परंपरा चीनमध्ये आहे, जी विद्यार्थी आणि शिक्षकांची आणि शिक्षण देण्याची जी पद्धत आहे, तिचं जनकत्व कन्फ्युशियसकडे जातं. आजही चीन कन्फ्युशियसच्या विचारांपासून मुक्त झाला नाही, उलट त्या विचारांना घेऊनच तो पुढे चालला आहे. प्रत्येक चीनी माणसाच्या मनावर, विचारसरणीवर, आचरणावर कन्फ्युशियसच्या विचारांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कळत नळत प्रभाव होत असतोच. नीती आणि जीवनविषयक शिक्षण देणारा हा शिक्षक अत्यंत जोमदार लिखाण करणारा आणि चमकदार सुभाषित लिहिणारा होता. अलेक्झांडर आणखीन अरिस्टॉटल ही तर गुरु शिष्यांची एक महान जोडीच. अलेक्झांडर सारख्या पराक्रमी महत्वाकांक्षी युवकाला जगज्जेता होण्याचं स्वप्न आणि त्याकरता लागणारं तत्वज्ञान आणि त्याकरता लागणारी दृष्टी देण्याचं कार्य अरिस्टॉटलनीच केलं. जोपर्यंत अलेक्झांडरचं नाव जगत सिकंदर किंवा जगज्जेता म्हणून आहे, तोपर्यंत अरिस्टॉटल सुद्धा त्याचे गुरु म्हणून जिवंतच राहतील. कधी कधी एखादा शिक्षक, मार्गदर्शक एखाद्या विद्यार्थ्याला सापडला की त्यानंतर त्याच्या आयुष्याला कसं वळण मिळतं याची अनेक उदाहरणं देता येतील. परंतु वरवर पाहता सामान्य वाटणारा एखादा विद्यार्थी, सामान्य वाटणारा एखादा व्यक्ती अचानक त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते आणि तो पुढे जातो आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महान कामगिरी करतो. याचं खरं श्रेय त्याला घडविणाऱ्या शिक्षकांनाच असतं. याचं उत्तम उदाहरण सर हम्फ्री डेव्ही आणि मायकेल फॅराडे यांचं आहे. असं मानलं जातं की श्री हम्फ्री डेव्ही यांनी अनेक शोध लावलेत. मायनर्स लॅम्प आणि इतर अनेक प्रकारचे शोध त्यांनी भौतिक शास्त्रामध्ये लावले. परंतु श्री हम्फ्री डेव्ही यांचं सर्वश्रेष्ठ जर योगदान कोणतं असेल, यांना लागलेला सर्वश्रेष्ठ शोध जर कोणता असेल, तर तो त्यांचा सहकारी, शिष्य, उत्तराधिकारी मायकेल फॅराडे आहे. असं म्हटलं जातं की द बेस्ट इन्व्हेन्शन ऑफ डॉक्टर सर डेव्ही इज मायकेल फॅराडे. याचं कारण काय? फॅराडे हे आपल्या गुरुच्या एक पाऊल पुढेच गेले. त्यांनी रसायनशास्त्र नावाच्या आधुनिक शास्त्राला जनकत्व त्यांच्याचकडे दिलं जातं. एक नवीन दिशा त्यांनी विज्ञानाला प्राप्त करून दिली. त्याच्याकरता लागणारे सर्व संस्कार हम्फ्री डेव्ही यांच्या प्रयोगशाळेतच फॅराडे यांच्यावर झाले. प्रतिभाक्षम असणाऱ्या विद्यार्थ्याला घडवणं, त्याला पैलू पाडणं सोपंच असतं, पण एखाद्या अनेक प्रकारच्या आव्हानांनी झुंजणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला घडवणं, त्याच्या कमतरतावर, त्याच्या न्यूनत्वावर
एक प्रकारे मात करून त्याला पुढे जाण्याची प्रेरणा आणि जिद्द निर्माण करून देणं हे एका अत्यंत कठोर कार्य आहे, अत्यंत कठीण कार्य आहे. ते असाधारण शिक्षकालाच शक्य आहे. ॲने सुलिव्हन या नावाच्या शिक्षिकेने जे कार्य केलं, जी कामगिरी केली, जे योगदान शिक्षणाच्या आणि समाजाच्या क्षेत्रात दिलं, ते असाधारण आहे. ॲने सुलिव्हननी एका महान विद्यार्थिनीला हेलन केलरला घडवलं. हेलन केलरमुळे जगभर मतिमंदांना, बोलू न शकणाऱ्या लोकांना, अनेक प्रकारचे व्यंग असणाऱ्या व्यक्तींना, दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगण्याची, नवीन ज्ञान प्राप्त करण्याची उर्मी प्राप्त झाली. हेलन केलरला जग बदलून टाकणारी स्त्री असं म्हणतात. ॲने सुलिव्हनने तिला घडविलं आहे, हे मात्र आपण विसरता कामा नये. एखादा गुरु-शिष्य परंपरेचं जर अजोड उदाहरण म्हणून कोणाचा उल्लेख आधुनिक युगात करायचा असेल, तर तो ॲने सुलिव्हन आणि हेलन केलर यांचा केलाच पाहिजे. शिक्षक कोण असतो? जो समाजातल्या कुरीतींवर प्रहार करतो. समाजातल्या वाईट गोष्टी शोधून त्या दूर करण्याकरता, मग विषमता असेल, अन्याय असेल, भेदाभेद असेल, ते दूर करण्याकरता नवीन प्रकारचे उपक्रम राबवितो. बुकर वॉशिंग्टन हे त्याचंच उत्तम उदाहरण आहे. समाजात जेवढे बदल एखादा शिक्षक घडवून आणू शकतो, तेवढे इतर कोणीच घडवून आणू शकत नाही. ती क्षमता इतर कोणामध्येच नसते, तशी शक्तीच कोणामध्ये नाही. कारण तो माणसाचं मन घडवतो. बुकर वॉशिंग्टन यांनी टस्कगी नावाचं विद्यापीठ स्थापन केलं. अश्वेत लोकांना अमेरिकेत जी अपमानास्पद वागणूक दिली जात होती, त्यापासून त्यांना मुक्त करण्याकरता, ज्ञानाचा मार्ग दाखवून देण्याकरता, अमेरिकेतल्या अश्वेत समाजाला सन्मान मिळवून देण्याकरता, आज अमेरिकेतला हा अश्वेत समाज अत्यंत सन्मानाने, समर्थपणे जगतच नाही, तर अमेरिकेला नवीन दिशा देण्यात त्याचं मोठं योगदान आहे. त्याचं श्रेय या महान गुरुलाच द्यायला पाहिजे. असं मानलं जातं, की विद्यार्थ्याची खरी जडणघडण त्याच्या बालपणीच होते. 6 वर्षानंतर कोणतेही संस्कार एखाद्या विद्यार्थ्यावर होऊ शकत नाहीत. मग या 6 वर्षापर्यंत उत्तम संस्कार करायचे असतील, त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या मनाला घडवायचं असेल, तर काय करायला पाहिजे? इटालीमधल्या एका शिक्षिकेने याचा मार्ग शोधून काढला. मारिया मॉन्टेसरी. आज या मॉन्टेसरी पद्धतीचा जगभर स्वीकार केला जातो. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, निवडीचा अधिकार असला पाहिजे, तो बालवयापासून असला पाहिजे. आनंददायक शिक्षण देणारी प्रणाली निर्माण झाल्याशिवाय शिक्षणात लहान मुलांना रुचीच राहू शकणार नाही. हा विचार मॉन्टेसरी मॅडमनी जो रुजविला आणि तो जगभर त्याचा वटवृक्ष फोफावला आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कधी-कधी एखादा शिक्षक आणि विद्यार्थी असे असतात, की जे स्वतःचं किंवा एखाद्या क्षेत्राचं भाग्य बदलत नाही, तर संपूर्ण देशाचंच भाग्य बदलून टाकतात. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पराभव झाला, याचं शल्य या अपमानाने संतापून गेलेला एक जपानमधल्या एक मोठी पिढी होती. पण जपाननी आता पुन्हा अमेरिकेवर आक्रमण करून आपण अमेरिकेचा पराभव करू शकत नाही, हे समजून घेतलं पाहिजे. अमेरिकेचा पराभव करण्याकरता दुसऱ्याच तंत्रांचा आणि मार्गांचा शोध आपण घेतला पाहिजे. हे लक्षात घेणारा शिक्षक वर्ग जपानमध्ये होता. अशाच प्रकारची महत्वाकांक्षा असणारा एक विद्यार्थी होता, अकियो मोरिता. सुदैवाने त्याला गुरु मिळालेत मसादा. या दोघांनी असं ठरवलं, की आपण अमेरिकेचा पराभव अमेरिकेच्याच शस्त्रांनी करायचा, आर्थिक तंत्रांच्या माध्यमातून. आणि त्याकरता त्यांनी जपानी उद्योगांना एक नवीन दिशा दिली. जपानी कंपन्यांच्या माध्यमातून नवीन उत्पादनांचा एक मोठा महापूरच जगभर आणला. गुणवत्तेचं सर्वश्रेष्ठ नाव जपानी वस्तूच आहेत. मेड इन जपान म्हणजेच गुणवत्ता. अशा प्रकारचा विचार जगभर रुजविला आणि त्या माध्यमातून अमेरिकेचं आर्थिक क्षेत्रातलं वर्चस्वालाच आव्हान दिलं. काही क्षेत्रात अमेरिकेला पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकलं. गुरु शिष्यामुळेच हे शक्य होतं. आईन्स्टाईनला आपण एक महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो, पण त्याहीपेक्षा ते एक महान शिक्षक होते. आणि आईन्स्टाईनचं खरं वैशिष्ट्य काय, की त्यांनी ज्या विद्यार्थ्यांना घडविलं, अशा अनेक श्रेष्ठ विद्यार्थ्यांनी घडविलं, ते सर्व नोबेल पुरस्काराचे धनी झालेत. आपल्या विद्यार्थ्यांमधली बुद्धिमत्ता, क्षमता ओळखून त्याच्या माध्यमातून नवीन कल्पना, कल्पकता आणि सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्याचं श्रेय खऱ्या अर्थाने गुरुलाच जातं. आईन्स्टाईन या गुरु पदवीला या अर्थाने खरंच पात्र आहे. जर श्रेष्ठ गुरु असतात, तर विद्यार्थी देखील तितकेच श्रेष्ठ असतात. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. कधी-कधी विद्यार्थी आपल्या परिश्रमांनी, कर्तृत्वानी, कर्तबगारीने मोठा होतोच. पण त्यासोबतच ज्या शिक्षण संस्थेनी, ज्या शिक्षकांनी आपल्याला अशा प्रकारे मोठं केलं, त्यांना अधिक मोठं करण्याकरताही तो प्रयत्न करतो. पॉल ॲलन आणि बिल गेट्स यांचं उदाहरण याकरता देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या शाळेने आम्हाला घडवलं, त्या शाळेला आम्ही काहीतरी दिलं पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनात होती आणि म्हणून एक प्रचंड मोठी कृतज्ञता राशी त्यांनी शाळेला दिली. आजही ती शाळा पॉल ॲलन गेट्स कॉरिडॉर किंवा पॉल ॲलन गेट्स स्कूल या नावाने ओळखली जाते. खऱ्या अर्थाने आपण नेहमीच आपल्या शाळेत, महाविद्यालयात, विद्यापीठात शिकवणाऱ्या शिक्षकांकडे गुरु म्हणून पाहतो.
परंतु हे तर गुरु आहेतच, पण जगातला सर्वश्रेष्ठ गुरु जर कोणी असेल तर आई आहे. आईसारखा दुसरा गुरु नाही. आई हाच पहिला गुरु आहे. पहिला संस्कार, जगण्याचा पहिला धडा, चालण्या बोलण्याची पहिली कृती, जगण्याची कायमस्वरूपाची जीवनमूल्य आणि आयुष्यभर पुरणारी संस्कारांची शिदोरी कोण देतं बरं? आणि म्हणूनच जर आई हा जर सर्वश्रेष्ठ गुरु आहे समजून घ्यायचं असेल, तर महान पराक्रमी हिंदू पदपाहिजेचा पुरस्कर्ता राजा शिवछत्रपती आणि त्याची आई माता जिजाऊ याच्यासारखं दुसरं उदाहरण आहे का? जिजाऊंनी शिवाजीला घडवलं नाही, या देशाला घडवलं. एका विचाराला घडवलं. आक्रमकांच्या विरुद्ध आव्हान देण्याची प्रवृत्ती असणाऱ्या समाजाला निर्माण करण्याचं श्रेय शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जिजाऊलाच दिलं पाहिजे. आणि त्यानंतर आक्रमकांचा संपूर्ण विमोड जो झाला, त्याच्या पाठीमागची जी कृती आहे, त्याच्या पाठीमागची जी प्रेरणा आहे, ती जिजाऊ मातेमध्येच आहे. आईच काय, वडील देखील महान गुरु असतात. जोपर्यंत आई आणि वडील यांच्यासारखी उत्तम संस्कार करणारी जोडी आपल्याला कुटुंबात मिळत नाही, तोपर्यंत आपण समाजात, जगण्यात, जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून वडिलांच्या या महान उपकाराबद्दल, संस्काराबद्दल असं म्हटलं आहे, वेन यू टीच युअर सन, यू टीच युअर सन सन. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला शिकवता, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या मुलाच्या मुलाला शिकवत असता किंवा मुलाच्या अपत्यांना शिकवत असता. कारण तेच संस्कार पुढे प्रवाहित होतात. जर आपण आपल्या मुलांना शिकविण्यात कमी पडलो, कुचराई केली, तर त्याचे दुष्परिणाम नंतरच्या पिढीमध्ये दिसून येतात. आई वडिलांसारखे श्रेष्ठ शिक्षक दुसरे कोणीच नाही. ज्यांना आई वडिलांपासून शिक्षण मिळालं नाही, अशा लोकांना दुर्दैवीच मानलं पाहिजे. मग उत्तम शिक्षक कसा असतो? उत्तम शिक्षक हा श्रेष्ठ संदेशवाहक असतो. फार उत्तम प्रकारे ऐकून घेणारा, जो आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेतो, त्यांची मतं समजून घेतो, त्यांना ऐकतो, त्यांच्या अडचणी लक्षात घेतो आणि त्या दूर करण्याकरता प्रयत्न करतो, तोच खरा शिक्षक. तो उत्तम संयोजक आणि समन्वयक असतो. विविध प्रकारच्या शैक्षणिक क्रिया असतील, जीवन जगण्याचे उपक्रम असतील, संस्कारांच्या कार्य असतील, त्या सर्वांमध्ये समन्वय कसा साधला पाहिजे, इच्छा, मनोवृत्ती, कर्तबगारी आणि कर्तव्य यांचा समन्वय साधण्याचं खरं श्रेय, खरं मार्गदर्शन गुरुकडूनच प्राप्त होतं. तो आपल्या विद्यार्थ्यांप्रती, आपल्या अनुयायांप्रती नेहमीच सहानुभूती दाखवतो. तो कधीही चिडत नाही, शांत आणि संयमी असतो. कारण त्याला विद्यार्थ्यांमध्ये, शिष्यांमध्ये, अनुयायांमध्ये जीवन मूल्यांची जोपासना करायची असते. जगाची ओळख करून देणारा, जगामध्ये जगण्याची कला शिकविणारा जर कोणी असेल, तर तो उत्तम शिक्षक असतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं, ए ट्रूली ग्रेट टीचर इज हार्ड टू फाइंड, डिफिकल्ट टू पार्ट विथ अँड इम्पॉसिबल टू फॉरगेट. खरंच आहे. आपण जेव्हा जेव्हा शिक्षक हा शब्द आपल्या डोळ्यापुढे येतो, आपल्याला ज्यांनी आपल्यावर खूप चांगले संस्कार केले असतील अशा शिक्षकांची नावं आपल्याला आठवावी लागत नाही, ती आपोआपच आपल्या स्मरणात येतात. एक पुस्तक मी वाचलं होतं, प्रिय बाईस या नावाचं. काही ग्रीक विद्यार्थिनींनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. जेव्हा त्या विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामधून व्यवहार्य जीवन जगण्याकरता जगात गेल्यात, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की त्यांच्या शिक्षिकेने जे धडे त्यांना शिकविलेत, जे मार्गदर्शन केलं, ते अत्यंत तोकडं आहे. आणि म्हणून या विद्यार्थिनींनी आपल्या बाईंना पत्र लिहिलं. त्या पत्रांचं संकलन म्हणजेच हे पुस्तक आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे, की "बाई, तुम्ही आम्हाला खूप शिकवलं, खूप सांगितलं, पण जगायचं कसं हेच सांगायला विसरल्यात. जोपर्यंत जगायचं कसं हे समजण्यामध्ये आपण कुचराई करतो, तोपर्यंत आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही. जोपर्यंत शिक्षक अशा प्रकारचा संस्कार करू शकत नाही, तोपर्यंत त्या शिक्षकाचं कार्यही पूर्ण झालं नाही." आणि म्हणून असं म्हटलं जातं, "द बेस्ट टीचर्स आर दोज हू शो यू व्हेअर टू लुक, बट डोंट टेल यू व्हॉट टू सी." काय पाहायला पाहिजे याची दृष्टी देतात. ही दृष्टी प्राप्त झाली, की समाजातल्या सर्व संकटांची, आव्हानांचा आपल्याला आपोआपच परिचय होतो आणि समाजात जगण्याचं आपल्याला एक कौशल्य प्राप्त होतं. मग उत्तम विद्यार्थी देखील तितकेच आवश्यक आहेत. केवळ चांगले शिक्षक असून शिक्षणाची क्रिया, संस्कारांची क्रिया पूर्ण होत नाही. जेव्हा चांगले विद्यार्थी आणि चांगले शिक्षक असा समन्वय साधला जातो, असा समसमन्वय होतो, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने शिक्षणाची क्रिया आणि शैक्षणिक कार्य पूर्ण होतं. चांगले विद्यार्थी कसे असतात? जे मुक्तीची कामना करतात, जे ज्ञान साधनेसाठी तत्पर असतात, जे तपस्वी वृत्तीने शिक्षकांकडे जातात, जे सातत्य आणि अध्ययन वृत्तीला कधीही विसरत नाहीत, जे अभ्यासात तत्पर असतात आणि ज्यांची एकाग्रता भंग होत नाही. कष्टप्रद जीवनाला ते तयार आहेत. विद्या साधनेकरता कोणत्याही प्रकारचा त्याग करण्याची त्यांची इच्छा आहे. सुखार्थिनो वा कुतो विद्या, ही गोष्ट ते कधी विसरत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमात अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने, हिरिरीने सहभागी होतात. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपलं चारित्र्य संवर्धन होणार आहे, कौशल्य साधना होणार आहे, हे ते कधी विसरत नाही. असे शिष्य मिळाल्याशिवाय आणि असा मार्गदर्शक मिळाल्याशिवाय शिक्षण कसं बरं पूर्ण होऊ शकेल? मग असे शिक्षक समाज घडवतात.
मी याची काही उदाहरणं तुम्हाला देणार आहे. बिल आणि लेस्ली जेनवे या दोघांनी, लेस्ली जेनवे ही त्या बिल जेनवे यांची पत्नी, या दोघांनी केम्ब्रिज विद्यापीठाला 17.5 मिलियन पौंड एवढी राशी दिली. त्याला त्यांनी कृतज्ञता निधी असं नाव दिलं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की या विद्यापीठाने आमच्यावर जे संस्कार केले, ज्या प्रकारचं शिक्षण दिलं, त्यामुळे जीवनात अत्यंत यशस्वी होण्याची आम्हाला संधी मिळाली. हॅरियट हिमन आणि तिचा पती मॉरिस यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाला 75 मिलियन पौंड दिले. कशाकरता? की या विद्यापीठातून आमच्यासारखे विद्यार्थी जर घडणार असतील तर आयुष्यभर काय, विश्वाच्या अंतापर्यंत ह्या विद्यापीठाने काम केलं पाहिजे आणि अशाच प्रकारचे विद्यार्थ्यांचे संस्कार झालेल्या विद्यार्थ्यांची पिढीच्या पिढी निर्माण व्हावी, याकरता त्या विद्यापीठाच्या कार्यात कधी खंड पडू नये याकरता. आणि म्हणून जॉन केनेडी असं म्हणतात, आय थिंक द सक्सेस ऑफ एनी स्कूल कॅन बी मेजर्ड बाय द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द अल्युमिनी मेक टू नॅशनल लाईफ. समाजाच्या, देशाच्या विकासाकरता विद्यार्थी जे योगदान देतात, त्या विद्यार्थ्यांच्या योगदानाच्या आधारावरच त्या संस्थेचं, त्या शिक्षण संस्थेचं, विद्यापीठाचं योगदान याचं मोजमाप केलं पाहिजे. आपल्या भारतात असे विद्यार्थी कमी नाहीत. एक दोन उदाहरणं दिली तर माझा माझा मुद्दा तुमच्या लक्षात येईल. अनंत यार्दी या नावाच्या एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठं यश प्राप्त केलं आणि त्यानंतर ज्या शिक्षण संस्थेत आपल्याला उत्तम आणि दर्जेदार शिक्षण प्राप्त झालं, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी IIT दिल्ली या शिक्षण संस्थेला 75 कोटी रुपयांचा कृतज्ञता निधी दिला. असे अनेक विद्यार्थी आहेत. आणखीन एक उदाहरण सांगतो. गुरुराज देशपांडे या नावाचे एक प्रथितयश उद्योजक अमेरिकेत कार्य करतात. IIT मद्रासमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आपल्या या शिक्षणाचा आपल्याला फार उपयोग झाला, त्याच्यातून जीवन आपलं घडलं असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी $1 मिलियन IIT मद्रासला कृतज्ञता निधी म्हणून अर्पण केलेला आहे. ज्यावेळेला अशा प्रकारचे कृतज्ञता असणारे विद्यार्थी आणि अशा प्रकारचे उत्तम संस्कार करणाऱ्या शिक्षण संस्था आणि श्रेष्ठ दर्जाचे शिक्षक एकत्र येतात, त्याच वेळेला देशाची खरी प्रगती होत असते. आणि म्हणून एका चित्रपटाचा उल्लेख मला अत्यंत आदराने करायचा आहे. गुड बाय मिस्टर चिप्स. हा चित्रपट एका प्रख्यात कादंबरीवर आधारित आहे. जेम्स हिल्टन यांच्या या लेखकाच्या कादंबरीवर. आजपर्यंत या कादंबरीवर आतापर्यंत याच नावाचे 3 चित्रपट निघाले. श्रेष्ठ दर्जाचा शिक्षक कसा असतो, तो विद्यार्थ्यांवर कसे संस्कार करतो, त्यांना कसं घडवतो आणि त्या माध्यमातून समाजाची रचना आणि जडणघडण कशी होत जाते, याचा हा एक अत्यंत उत्तम आदर्शपट आहे. मित्रहो, जगभर अशा प्रकारची शिक्षण परंपरा आहे. जगभर अशा प्रकारचे महान गुरु आणि शिक्षक विद्यार्थ्यांची परंपरा आहे. ही परंपरा जोपर्यंत टिकून आहे, तोपर्यंतच देशाचा, समाजाचा विकास होणार आहे. ज्या क्षणाला गुरु शिष्यातलं नातं व्यापारी स्वरूपाचं होतं, ज्या क्षणाला गुरु शिष्याकडे एखाद्या यंत्राप्रमाणे पाहतो आणि विद्यार्थी शिक्षकाकडे एखाद्या मेकॅनिक सारखा पाहतो, त्यावेळेला या नात्यातला अर्थ निघून जातो. ज्यावेळेला विद्यार्थी फक्त परीक्षार्थी होतो, प्रमाणपत्राकरता शिक्षण घेतो आणि ज्यावेळेला गुरु केवळ वेतनाकरता विद्या देतो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने विद्यादानाचा कार्याचाच पराभव होतो. संस्कार होऊ शकत नाही. आणि म्हणून शिक्षण, शिक्षकांच्या माध्यमातून जे मिळतं ते केवळ वर्गात नाही, वर्गाच्या बाहेरही मिळतं. आपले शिक्षक, आपले गुरु आपल्याला काय सांगतात, त्याचा जीवनात कसा उपयोग होणार आहे, हे याचं जर आपल्याला आकलन होणार नसेल, तर मग त्या शिक्षणाचा आणि त्या गुरुचा खरंच काय उपयोग आहे? पुस्तकं वाचून जर ज्ञान मिळणार असेल तर ते कोणालाही प्राप्त होईल. पण पुस्तकांच्या पलीकडे ज्ञान आहे. कारण ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, ज्ञान म्हणजे दृष्टी आहे, ज्ञान म्हणजे अनुभूती आहे. याची अनुभूती, या ज्ञानाचा स्पर्श ज्या व्यक्तीला होतो, या विचाराचा स्पर्श ज्या व्यक्तीला होतो, तो खऱ्या अर्थाने विद्यार्थी होतो. विद्यार्थी याचा अर्थच मुळात जो विद्येच्या करता प्रयत्नरत आहे. आणि म्हणून शिक्षकांच्या भूमिकेला जरा समजून घ्या. आपल्या देशाच्या प्रगतीचा मध्ये असणारा सर्वात महत्वाचा अडसर अशा प्रकारच्या प्रामाणिक, निष्ठावान शिक्षकांची कमतरता आणि तितक्याच लायक, तत्पर, आणखीन अभ्यासाकरता इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभाव हेच आहे. जोपर्यंत अशा प्रकारचे चांगले शिक्षक आणि विद्यार्थी घडविण्यात आपली शिक्षण प्रणाली यशस्वी होत नाही, आपलं सरकार, आपला समाज, शासन याकरता पुढाकार घेत नाही, तोपर्यंत भारताला या ज्या महान गुरु शिष्य परंपरेचा वारसा लाभला आहे, ज्यामुळे अनेक सम्राट, अनेक लेखक, अनेक गायक निर्माण झाले आहेत, ते पुन्हा निर्माण होऊ शकणार नाहीत हो. आणि म्हणून आपण दरवर्षीच गुरुपौर्णिमा साजरी करतो, व्यासपौर्णिमा म्हणून. आता ती लवकरच येणार आहे. त्या दिवशी हे सादरीकरण होऊ शकणार नव्हतं, म्हणून ते मी आज करीत आहे. गुरुपौर्णिमेबद्दल असं म्हटलं जातं, गुरौ न प्राप्यते यज्ञात्रपि ही लभ्यते, गुरुप्रसादात सर्वम तू प्राप्नोत्येव न संशया. गुरु के द्वारा जो प्राप्त नहीं होता वह अन्यत्र कहीं नहीं मिलता. गुरु कृपा से निस्संदेह मनुष्य सब कुछ प्राप्त करतो. अगदी खरं आहे. गुरु कृपा झाल्यावर सर्व काही प्राप्त होऊ शकतं.
आणि म्हणून या गुरुचा स्मरण करताना, त्याला वंदन करताना असं म्हटलं आहे, ज्ञानशक्ती समारूढ तत्वमाला विभूषितम मुक्ती प्रदाताच तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञान देणारा, शक्ती देणारा, सर्व प्रकारच्या विचारांची प्रेरणा देणारा जो गुरु आहे, मुक्ती देणारा जो प्रेरणा देणारा स्रोत आहे, त्या गुरुला मी वंदन करतो मित्र हो. आणि म्हणूनच गुरुपौर्णिमा आपण श्रीमान भगवान वेदव्यासांच्या स्मरणार्थ, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्याप्रती आदरांजली म्हणून साजरी करतो. त्या व्यासांनाच नमन करायला हवं. व्यासाय विष्णू रूपाय व्यास रूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये व्यसिष्ठाय नमो नमः. त्या व्यास मुनींना गुरुपौर्णिमेच्या दिवशीच त्यांचं स्मरण करून होणार नाही, तर असेच शिक्षक आपल्या देशात निर्माण व्हावे आणि त्यांनी ज्या विद्यार्थी परंपरेला, शिष्य परंपरेला पुढे आणलं, तशी शिष्य परंपरा निर्माण व्हावी अशी कामना करतो आणि थांबतो. धन्यवाद.